नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या मराठी विषयातील प्रश्न पहिला जो आहे त्यामधील प्रश्न पहिला आ तर हे गद्य आकलनाचे प्रश्न असतात. तर आज आपण त्यामधील अपठित गद्य आकलन हा प्रश्न पहिल्यामधला ई प्रश्न जो आहे तो ई प्रश्नाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रश्न पहिल्यामधले दोन्ही जे गद्य आकलन आहेत ते गद्य आकलन आपल्याला पाठ्यपुस्तकातून परीक्षेमध्ये येतात आणि अपठित गद्य आकलन जे आहे ते आपल्याला पुस्तकाच्या बाहेरून म्हणजे जनरल कोणतेही टॉपिक असो त्यावर शिक्षाचा किंवा सामाजिक जिम्मेदारी किंवा मूल्य किंवा असे वेगवेगळे त्यामध्ये विषय येतील. तर ह्या अपठित म्हणजे काय की आपण ज्याचा अभ्यास नाही केलेला आहे, आपण पुस्तकाचा अभ्यास करतो तर त्याला काय फक्त गद्य आकलन हे नाव दिलेलं असतं. आणि अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरून जनरल कोणतेही टॉपिक, सामान्य टॉपिक असो की जे दैनंदिन आपल्याला आपल्या वापरामध्ये येतात किंवा आपण दैनंदिन त्याचा विचार करतो, त्या मूल्यांचा आपण उपयोग करतो, अशा घटकावर जे आपल्याला विषय उतारा येतो याचा आज आपण या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. अपठित गद्य आकलन म्हणजे काय ते आपण प्रथम पाहूया. आपण पाठ्यपुस्तकात गद्य व पद्य पाठांचा अभ्यास करतो. गद्य म्हणजे पाठ आणि पद्य म्हणजे कविता. तर या दोन्हींचा आपण आपल्या पुस्तकामध्ये अभ्यास करत असतो. विविध साहित्य प्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणास करायचा असतो. यानी की म्हणजे विविध साहित्य प्रकार, त्याच्यात कविता असेल किंवा पाठ असेल किंवा उतारा असतील किंवा ग्रामरचा कोणता एखादा भाग असेल, व्याकरणाचा भाग असेल, म्हणजे आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळ्या घटकांचा समावेश केलेला असतो आणि या सगळ्यांचा अभ्यास आपण आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये करत असतो. विद्यार्थ्यांची भाषा समृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांची भाषा समृद्ध झाली पाहिजे, भाषा विकसित झाली पाहिजे आणि त्यांना बोलणे, लिहिणे, वाचणे हे सगळे जे कौशल्य आहेत हे कौशल्य मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. हा मराठी भाषा विकासाचा जो आहे तो प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होते. म्हणजे त्या साहित्याची भाषा पण सोपी असते, फार अशी कठीण किंवा क्लिष्ट नसते. आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. आपण फक्त भाषा शिकणेच एवढं अपेक्षित नाही, तर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग पण झाला पाहिजे. जसे आपण पहिले कोणतीही भाषा शिकताना पहिले ऐकतो आणि नंतर आपण बोलण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणजे भाषा शिकल्यानंतर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग पण करता येणे आवश्यक आहे. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्य उतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गद्य उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयं अध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे. आपण आपला जो प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न जो असतो तो पहिल्या प्रश्नामध्ये 3 उपप्रश्न असतात. पहिला प्रश्न उतारा वाचून त्याची उत्तरे लिहा. आणि आ हे दोनही प्रश्न आपल्याला आपण जो पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यास केलेला आहे, जे पाठ आहेत त्या पाठाच्या आधारे आपल्याला त्यामध्ये उतारा येतो. म्हणजे ती कोणतेही 2 पाठ असो त्यावर आपल्याला उतारा येतो की म्हणजे याचा आपण पहिलेच अभ्यास केलेला आहे. पण आज आपण जो अभ्यास करणार आहे तो प्रश्न पहिल्यातला ई प्रश्न आहे आणि हा एकूण 4 गुणांसाठी येतो, 4 मार्कांसाठी येतो की ज्याचा आपण अभ्यास केलेला नाही. पण त्याची उतारा जो आहे तो जनरल टॉपिकवर असतो. शिक्षा, स्वास्थ्य, वेगवेगळे आपल्याला जे मूल्य आहेत त्या मूल्यांच्या आधारावर कोणताही घटक येऊ शकतो. आपल्याला याचा अभ्यास कसा करायचा आहे ते आपण आज पाहतोय की जो काही उतारा दिलेला आहे तो उतारा आपल्याला लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. हा प्रश्न एकूण 4 गुणांसाठी येतो आणि त्यामध्ये 2 प्रश्न जे आहेत ते 2 आकलन कृती म्हणजे आपल्याला तो उतारा, तो पॅसेज किती समजला
यावर एक प्रश्न असतो 2 मार्कासाठी, आणि दुसरा जो प्रश्न असतो तो सुद्धा 2 मार्कासाठी असतो. आकृतीबंध पूर्ण करा. याचं आपण एक उदाहरण सविस्तर पुढे पाहूया. पण हे एकूण 4 गुणांसाठी हा उतारा आलेला असतो आणि याचा आपण पूर्वी अभ्यास केलेला नाही. ऑन दी स्पॉट आपल्याला पुस्तकाच्या बाहेरून जनरल कोणत्याही टॉपिकवर हा उतारा येतो. यामध्ये एकूण 4 मार्कासाठी हा येतो आणि 2 प्रश्न विचारलेले असतात. एक प्रश्न आकलन कृतीसाठी, म्हणजे आपल्याला हा उतारा किती समजला आहे यावर, आणि दुसरा जो प्रश्न असतो तो आपल्याला आकृतीबंध पूर्ण करा, म्हणजे तो पण फक्त आपल्याला आकृती पूर्ण करायची असते, की जसे 4 उद्दिष्ट दिलेत ते 4 उद्दिष्ट कोणती, तर ही सुद्धा आपल्याला पॅसेज मध्येच मिळणार आहेत. ही दोनही उत्तरे आपल्याला जी आहेत ती पॅसेज मध्येच मिळणार आहेत. फक्त आपल्याला तो उतारा आहे तो लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. आपण एक उदाहरण पाहूया पुढे. बघा, इथे एक पॅसेज दिलेला आहे. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. म्हणजे बघा, हा सुद्धा एक जनरल टॉपिकवर त्यांनी चांगल्या सवयी की अच्छी आदतें जो है इसके ऊपर ये पैसेज उन्होंने दिया है. विद्यार्थी जीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा, तत्पर म्हणजे तयार असणारा. विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. म्हणजे तो त्याच्यामध्ये चांगल्या सवयी असतात, तर त्याला वेगळी काही यश संपादन करण्यासाठी वेगळी मेहनत करण्याची गरज नाही, कारण तो दैनंदिन रोज मेहनत करत असतो. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नहीं. जैसे हम देखते हैं कि हमें कुछ भी सीखना है तो हमें पहले खुद अपनी इच्छा होनी चाहिए. सामने वाला हमें कितनी भी अच्छी तरह से सिखाएंगे और हमारी कुछ सीखने की इच्छा नहीं रहेगी तो उसका मतलब नहीं है. तर आपल्याला जे काही शिकायचं आहे ते स्वतःहून त्यामध्ये आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. म्हणजे आपल्याला काय करायचे हे आपण ठरवायचं आहे. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हालाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नाने शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात. अभी देखो, ये जो है अच्छी आदतें, चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपल्याला, हा जो उतारा आहे हा उतारा आपल्याला चांगल्या सवयीबद्दल त्यांनी इथे सांगितलं आहे, की म्हणजे चांगल्या सवयींचे काय काय फायदे आहेत, आपल्याला या चांगल्या सवयी कुठे कुठे उपयोगी पडतात. तर आपल्याला आपलं ध्येयच गाठण्यासाठी उपयोगी नाहीत, तर या ज्या चांगल्या सवयी आहेत या चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यभर मदत करतात आणि आपल्यामधले जे गुण आहेत ते गुण वाढवतात आणि या गुणांचा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवन म्हणजे जगण्यासाठी, आपल्या आयुष्यात यश संपादन करण्यासाठी या सवयींची गरज असते, आवश्यकता असते आणि ती उपयोगी पडते. म्हणजे एकंदरीत यांनी चांगल्या सवयी कोणकोणत्या, की जसे यांनी इथे सांगितलेले की योग्य ठिकाणी खर्च करणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, चांगले साहित्य वाचणारा, नेमकेच बोलणारा, दुसऱ्यांची मदत करणारा, या सगळ्या ज्या आहेत ते चांगल्या सवयी आहेत. आणि या सवयी आपल्याला एकदा जर या सवयींची सवय लागली तर आपण आयुष्यभर म्हणजे चांगलं काम करत असतो आणि आपल्याला आपलं आयुष्य जगण्यासाठी सुद्धा या सवयींचा उपयोग पडत असतो. म्हणजे एकंदरीत हा जो उतारा जो आहे हा उतारा त्यांनी आपल्याला म्हणजे चांगल्या सवयीबद्दल दिलेला आहे. म्हणजे हा एक जनरल टॉपिक झाला की याचा पूर्वी आपण पाठ्यपुस्तकात अभ्यास केलेला नाही, म्हणून याला काय बोलतात, अपठित गद्य आकलन, ज्याचा आपण पूर्वी नाही अभ्यास केला पण आता करणार आहोत. आणि त्यावर जे काही 2 प्रश्न दिलेले असतील ते प्रश्न आपण सोडवायचे असतात. बघा, आता इथे पहिला प्रश्न जो दिलेला आहे त्यांनी 2 प्रश्न यावर विचारले जातात. पहिला एक आहे आकृतीबंध पूर्ण करा आणि दुसरा जो आहे तो चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते हे उदाहरणासह स्पष्ट करा. दोनही प्रश्न पॅसेजवर आधारित आहेत
आपल्याला हा जर उतारा समजला तर याची आपण दोन्ही उत्तरं देऊ शकतो. विद्यार्थ्यांची पहिला प्रश्न बघा, आकृतीबंध पूर्ण करा. जसं त्यांनी आकृती बनवायला सांगितली आपल्याला तशीच बनवायची आहे. फक्त थोडेसे जर लॉंग आन्सर असतील त्याच्यामध्ये तर थोडासा आपला पुढे जो उत्तर लिहिलेला आहे ते पुढे जाऊ शकतं. पहिला आहे विद्यार्थ्याची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी. बघा ह्या पहिल्याच पॅसेजमध्ये त्यांनी याचं उत्तर दिलेली आहे की जसे इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली ओळख निर्माण करतो. तर यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या सवयी लिहायच्या आहेत. किती पॉइंट्स लिहायचे त्याचे? 4 पॉइंट्स लिहायचे आहेत आणि ते पहिल्या पॅसेजमध्ये दिलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला सिरियल नंबर वाईज लिहायचे की जसे चांगले साहित्य वाचून गोष्टी लक्षात ठेवणे, म्हणजे चांगले साहित्य वाचणारा. त्यानंतर दुसरा आहे तो योग्य ठिकाणी खर्च करणारा, दुसरा पॉइंट दुसरा ब्रॅकेटमध्ये येणार. तिसरा जो आहे तो आवश्यक तेवढेच बोलणारा, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच बोलणारा. आणि चौथा जे आहे ते नेहमी इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा. म्हणजे हे चांगल्या विद्यार्थ्याचे ज्या सवयी आहेत त्या सवयी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. आणि 4 पॉइंट्स दिलेत तर 4 पॉइंट्स बनवून आपल्याला तिथे लिहायचं आहे. तर आपल्याला आपलं जे हे उत्तर आहे हे उत्तर याचं 2 मार्कासाठी दिलेलं आहे. प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क दिलेला आहे. तर 2 मार्क आपल्याला यामध्ये मिळणार आहेत. तर असा कोणताही टॉपिक असो, एक प्रश्न आपल्याला आकृतीबंध पूर्ण करा म्हणजे ही आकृती बनवून असं लिहायचं आहे. आणि दुसरा जो आहे तो आकलन कृतीवर. आकलन कृती म्हणजे आपल्याला हा उतारा किती समजला यावर जो आहे तो दुसरा प्रश्न दिलेला आहे. बघा, चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्व घडते हे उदाहरणासह स्पष्ट करा. यामध्ये बघा आपल्याला म्हणजे हा उतारा किती समजला म्हणजे विचार करून उत्तर लिहिण्यासारखं आहे. तर किती समजला यावर आपल्याला म्हणजे चांगल्या सवयीमुळे आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडतं. तर हे आपल्याला इथे उदाहरणासह काय करायचं आहे, स्पष्ट करायचं आहे. बघा आता हा जनरल टॉपिक आहे आणि यावर तुम्ही म्हणजे आपल्या मनाने पण लिहू शकता आणि थोडाफार पॅसेज मधून पण आपण मदत घेऊ शकता. जसं म्हणजे चांगल्या सवयीमुळे आपलं व्यक्तिमत्व कसं घडतं याचं आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. हा प्रश्न आकलन कृतीवर आहे म्हणजे हा उतारा आपल्याला किती समजला यावर विचारलेला आहे. जसे आई वडील, गुरुजन व थोर माणसांच्या संस्कारामुळे म्हणजे आपल्याला बघा घरातून जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरुवात आपली चांगल्या संस्काराची सुरुवात आपल्याला प्रथम आपल्या घरापासून होते. आई वडील किंवा घरामध्ये जी काही इतर वडीलधारी मंडळी असतील त्यांच्याकडून आपल्याला चांगल्या सवयी लागतात. नंतर शाळेत आलो तर आपल्याला गुरुजन वर्ग आणि थोरा मोठ्यांच्या माणसांकडून आपल्याला काय होतात, चांगल्या सवयी लागतात. आणि या चांगल्या सवयी आपल्याला सतत आपल्या वर्तनामध्ये उपयोग करणे आवश्यक ठरते. आपल्या चांगल्या सवयींना स्वतःच्या प्रयत्नांची जोड देणे महत्वाचे असते. नुसतंच आपण चांगल्या सवयी आपल्याला माहिती आहे ही चांगली सवय आहे, पण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करणे, दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करणे गरजेचे असते. आणि त्या चांगल्या सवयीमुळे काय होतं की आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपला सर्वांगीण विकास होण्यामध्ये मदत होते. याचे ठळक उदाहरण म्हणजे बघा आपल्याला आता हा जनरल टॉपिक आहे आणि आपण म्हणजे जनरली असं दुसरं कुठलंही उदाहरण घेऊ शकतो किंवा अपने मन से भी इसका उत्तर आप लिख सकते हैं. जसे यहाँ पे स्वामी विवेकानंद यांचे ठळक उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदाचं. स्वामी विवेकानंद के बारे में मतलब मैं बता रही हूँ की लहानपणी विवेकानंद यांना प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्न विचारण्याची व जाणून घेण्याची इच्छा होती. स्वामी विवेकानंदांना समजा कोणतीही त्यांना काही पण प्रश्न पडला तर ते लगेच समोरच्या व्यक्तीला किंवा त्यांच्या जे कोणी आजूबाजूला त्यांचे गुरु असतील त्यांना ते प्रश्न विचारायचे. देव ही संकल्पना काय आहे हे त्यांनी प्रयत्नांनी जाणून घेतली व ते एक थोर तत्वचिंतक व धर्मोपदेशक म्हणून उदयाला आले. त्यांचे तत्वज्ञ व्यक्तिमत्व सर्वदूर पसरले. यानी कि यहाँ पे उनका उदाहरण दिया है कि उन्होंने मतलब हर एक चीज के बारे में वो प्रश्न पूछते थे, उनको जो भी उनके सामने प्रश्न पड़ता था और फिर वो क्या हुए, एक दिन
मतलब जो है भगवान है या नहीं, इनके बारे में उनको जानने की बहुत ही जिज्ञासा थी। और वो एक फिर बाद में धर्मोपदेशक यानी कि धर्मों को उपदेश करने वाले तत्व चिंतक मतलब करके वो अपने जीवन में सफल हुए। जैसे हमें ये दैनंदिन जैसे जानकारी मालूम होती है कि अच्छी आदतों की हमारे जीवन में किस तरह से उपयोग होता है। तो ऐसे आप, अगर आपको नहीं आ रहा है तो आप थोड़ा सा पैसेज में से भी लिख सकते हैं और अपने मन से भी लिख सकते हैं। तो ये है दूसरा प्रश्न, आकलन कृती के ऊपर दिया गया है। आता बघा, अजून एक आपण अपठित गद्य आकलन जो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे, पेज नंबर 44, तर याविषयी आपण बघूया की या पॅसेज हा पॅसेज आपल्याला कशा प्रकारे सोडवायचा आहे। खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा। हा उतारा आपल्याला लक्षपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखाली जे काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। बघा, चौकटी पूर्ण करा पहिला प्रश्न आहे। प्रथम आपल्याला जो उतारा दिलेला आहे तो उतारा वाचून घ्यायचा आहे। आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे। अपना जो फ्लैग है उसका बीच वाला जो भाग है वो क्या है, पांढरा मतलब सफेद है। त्याचा अर्थ काय, पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे। आणि त्यावरील अशोक चक्र काय सांगते, हे ते सद्गुणांची धर्माची खूण सांगते। या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू, सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे। आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत। या चक्राचा आणखी काय अर्थ आहे। चक्र म्हणजे गती, हे चक्र सांगते की गतिमान राहा। केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे। निदर्शक मतलब दिखाने वाला। आणि हिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा। या ध्वजाखाली उभे राहून सेवा वृत्तीने व निरअहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया। म्हणजे एकंदरीत हा जो उतारा आहे तो कशाविषयी आहे, आपल्या भारताचा जो झंडा आहे, फ्लैग आहे, इस झंडे के बारे में इसमें बताया गया है कि जैसे क्यों इसका सफेद कलर ही क्यों दिया है, और फिर केशरी कलर ही क्यों दिया है, और हराई कलर क्यों दिया है, और हर एक गुण का वहां पे कुछ न कुछ मतलब हमें उसमें से सीख मिळती है की जैसे सफेद पांढरा रंग आहे तर आपल्याला काय शिकवण देतो, केशरी हिरवा आहे तर ते आपल्याला काय शिकवतो। आणि त्यावर एक अशोक चक्र आहे, अशोक चक्रामध्ये 24 आरे आहेत, म्हणजे त्याला 24 अशा आरे बनवलेले आहेत आणि ते आपल्याला काय सांगतं। तर एकंदरीत हा पूर्ण जो पॅसेज आहे, उतारा आहे, तो हा पॅसेज आपल्या झेंड्याची महती सांगणारा, झेंड्याच्या रंगाविषयी आपल्याला माहिती देणारा आहे। आता यामध्ये सुद्धा 2 प्रश्न विचारलेले असतात। पहिला प्रश्न आकलन कृतीवर असू शकतो किंवा आकृतीबंध असू शकतो, कोणताही असू शकतो। तर इथे बघा दिलेला आहे, चौकटी पूर्ण करा। चौकटी पूर्ण करायच्यात आपल्याला। झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निर्देशक, म्हणजे कोणत्या गुणांचा निर्देशक आहे। तर बघा पहिल्याच इथे पॅसेज मध्ये दिलेलं आहे की आपला झेंड्याचा पांढरा रंग कशाचा निर्देशक आहे। पांढरा रंग प्रकाशाचा व सत्याचा, प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे। पहिल्याच लाईन मध्ये त्यांनी दिलेलं आहे। तर आपल्याला हे उत्तर इथे लिहायचं आहे। झेंड्याचा पांढरा रंग कोणत्या कोणत्या गुणांचा निदर्शक आहे, प्रकाशाचा, सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे। आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आपल्याला दिलेला आहे, झेंड्याचा केशरी रंग कोणत्या गुणांचा निदर्शक आहे। म्हणजे केशरी रंग आपल्याला काय दाखवतो, केशरी रंग काय दाखवतो आपल्याला, याचं सुद्धा उत्तर आपल्याला पॅसेज मध्येच मिळेल। देखो नीचे से थर्ड लाइन है, सेकंड लाइन, केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे। केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा, मतलब त्याग और नम्रता ये केशरी रंग के माध्यम से हमें पता चलती है। नंतर आहे झेंड्याचा हिरवा रंग कशाचा प्रतीक आहे, कशाचा, कोणत्या गुणांचा निदर्शक आहे। बघा दुसरे सेकंड लास्ट मध्येच दिलेला आहे। आणि हिरवा रंग म्हणजे हरित श्यामल भूमातेचा, मतलब हरियाली का, शांतते का, समृद्धि का, इसमें से हमें पता चलता है। तो ये तीनों जो रंग है, तीनों रंग हमें मतलब क्या सिखाते हैं वो इसमें बताया गया
है कि मतलब हर एक रंग का कुछ ना कुछ उद्देश्य है, कुछ ना कुछ हमें मतलब इसमें से पता चलता है कि ये कौन कौन से गुण दिखाता है, कौन कौन से गुण निर्देशित करता है। तो मतलब ये तीनों झंडे के रंग के बारे में इसमें बताया है कि कौन सा रंग क्या दर्शाता है। उसके बाद दूसरा एक इसी के ऊपर दूसरा प्रश्न है कि जैसे झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट कराई। इसमें और एक प्रश्न है कि झेंड्यातील अर्थपूर्णता स्वभाषेत स्पष्ट करा। इसका उत्तर आपको अपने मन से लिखना है कि ये मतलब जैसे आपको ये उतारा कितना समझ में आया, मतलब इसमें से क्या संदेश देना चाहते हैं कि इसमें अर्थपूर्णता मतलब क्या इसमें बताया गया है और क्यों मतलब इसका अर्थ भावार्थ आपको लिखना है। तो मतलब ये आप इसका मन से भी उत्तर लिख सकते हैं कि जैसे अपना जो ये राष्ट्रध्वज है, राष्ट्रध्वज को क्या कहते हैं, तिरंगा कहते हैं। तो आप इसका मन से उत्तर लिख सकते हैं। तो ये भी प्रश्न 2 मार्क्स के लिए है। तो कि इस अपने राष्ट्रध्वज को तिरंगा कहते हैं और ये तीनों भी रंग है जो सफेद, पांढरा, केशरी, हिरवा, हे तीनही रंग सांस्कृतिक मूल्यांची प्रतीके आहेत। वरचा केशरी रंग जो आहे तो त्यागाचे प्रतीक आहे और मधला पांढरा रंग हा जो आहे तो सत्य व साधेपणाचा प्रतीक आहे। प्रतीक म्हणजे निदर्शक किंवा काय दाखवतो, काय संदेश देतो याचा अर्थ तो। आणि खालचा हिरवा रंग जे आहे ते समृद्धीचे प्रतीक आहे, हरित श्यामल भूमातेचं प्रतीक आहे। म्हणजे तुम्ही पॅसेजच्या आधारे याचं उत्तर लिहू शकता की पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे। आपण पाहतो की आपल्या झेंड्यावर अशोक चक्र बनवलेलं आहे। या चक्राला 24 आरे आहेत। यातून गतिमानता व अखंड सेवा याचा संदेश दिला आहे। गतिमानता मतलब हमेशा गतिमान रहना, स्थिर नहीं रहने का, कुछ न कुछ करते रहने का, या काम करते रहने का, या फिर अखंडित सेवा देने का, इसमें से हमें बोध होता है। भारतीय तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा मानबिंदू आहे। त्याचे प्राणपराने रक्षण करने ही आपले परम कर्तव्य आहे। मतलब अपने इस झंडे को हमेशा उसका संरक्षण करते रहना, इन मूल्यों का अपने जीवन में उपयोग करना, अमल में लाना, ये सभी संदेश जो है ये हमें किसमें से मिलता है, इस झंडे के माध्यम से मिलता है। इस राष्ट्रध्वज और तिरंगा के माध्यम से हमें मिलता है। तो इसका संरक्षण करना हमारी जिम्मेदारी है। या भारतीय राष्ट्रध्वजाचं, तिरंग्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे, हा संदेश आपल्याला या म्हणजे पाठामधून मिळतो, या उतार्यामधून आपल्याला मिलतो। तो ये अपने झंडातील अर्थपूर्णता मतलब इसके बारे में आपको लिखना है कि इसमें से हमें क्या सीख मिलती है, क्या संदेश मिलता है और इसका हमें किस तरह से संरक्षण करना है। ये जो पैसेज है ये पैसेज 4 मार्क्स के लिए है। 2 मार्क्स के लिए आकृतिबंध पूर्ण कराएगा और 2 मार्क्स के लिए आकलन कृति के ऊपर आएगा कि आपको ये जो पैसेज है, जो भी पैसेज दिया रहेगा, यही नहीं मतलब कौन सा भी पैसेज दिया रहेगा तो वो आपको कितना समझ में आया, इसके ऊपर एक प्रश्न रहता है। अभी हम और एक उदाहरण देखते हैं। देखो प्रश्न पत्रिका में इस तरह से आपको प्रश्न आता है। प्रश्न पहला है हमारा और ई प्रश्न है, पुढील पठित गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृति करा। जो सूचना दी है उसके अनुसार हमें क्या करना है, कृति करना है। देखो कुल मिला के ये प्रश्न जो है वो कितने मार्क्स के लिए है, 4 मार्क्स के लिए है। और इस पे हमें 2 प्रश्न आते हैं, एक आकलन कृति के ऊपर और दूसरा आकृतिबंध पूर्ण करने के लिए आता है। तो भाषा भी जो पहला जो है ही भाषा के बारे में यहाँ पे ये जो उतारा दिया है, भाषा ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे। फिर चाहे कोई भी भाषा, भारत बहुभाषिक देश है और भारत में बहुत सारी भाषाएं बोली जाती है। तो भाषा जी आहे ती भाषा ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे, सगळ्यात मोठी देणगी आहे। भाषा हे परस्पर संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे। मतलब संवाद साधने के लिए, आपस में बातें करने के लिए हमें भाषा जो है वो एक प्रभावी माध्यम है। अगर भाषा नहीं होती तो हम अपनी कल्पना भी नहीं कर सकते कि हम कैसे किसी दूसरे से बात करें, कैसे आदान प्रदान करें। मतलब
ये कल्पना भी असंभव है. आपले भाषेचे शिक्षण घरापासून सुरू होते. प्रथम आपण भाषा शिकण्याचे काम आपल्या घरापासून करत असतो, की जसे आपल्या घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपली मातृभाषा असते आणि त्या भाषेवर आपलं प्रभुत्व असतं. ती भाषा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येते. मग ती कोणतीही असो, मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते तिला मातृभाषा बोलतात आणि त्या भाषेवर आपलं प्रभुत्व असतं आणि ती भाषा शिकण्याचं काम आपल्याला घरापासून सुरू होते. जन्माला आल्यापासून कानावर पडणारी भाषा आपण आपल्याही नकळत सहजपणे आत्मसात करतो. म्हणजे आपण भाषा शिकणे आणि मातृभाषा तर आपण खूप लवकर शिकतो, कारण ती नेहमी आपल्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्या कानावर पडत असते. आणि भाषा शिकण्यासाठी पहिले श्रवण करणे, ऐकणे हे महत्वाचे असते. ऐकले आणि नंतर आपण बोलण्यास सुरुवात करतो. तर श्रवणाच्या या टप्प्याकडून वळतो. म्हणजे श्रवण करणे म्हणजेच ऐकणे. आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट आपण स्वतः सांगू लागतो. समजा आपल्या आजीनं आपल्याला एखादी गोष्ट सांगितली असेल तर ती आपण आपण स्वतःहून सांगू शकतो. म्हणजे आपल्याला बराच आपल्याकडे भाषा संग्रह जो आहे तो, भाषिक शब्द जो आहे तो आपला वाढतो आणि आपल्याला ती भाषा बोलता येते. ऐकलेली गाणी गुणगुणू लागतो. म्हणजे गाणी जर आपण कोणती ऐकली असेल तर ती बरोबर आपल्याला लक्षात राहतात आणि आपण ती गाणी सुद्धा गुणगुणू लागतो, म्हणजे बोलू लागतो, गाऊ लागतो. यानंतरचा टप्पा म्हणजे वाचन. पहिले आपण काय करतो, ऐकतो, नंतर बोलतो आणि नंतर आपण मग पाठ्यपुस्तकाकडे वळतो, की जसे देवनागरी लिपी आहे आपली, जसं 12 खडी आहे, 14 खडी आहे, हे सगळं आपण नंतर वाचण्यासाठी शिकत असतो. याचे शिक्षण आपल्याला शाळेतूनच मिळते. एक एक अक्षर, मग शब्द, छोटी छोटी वाक्ये असे वाचन हळूहळू जमू लागले की वाचनात रुची निर्माण होते आणि याच क्रमाने आपण लेखनाचा टप्पाही सहज पार करू शकतो. जसं आपण श्रवण करतो, नंतर बोलतो, नंतर आपण वाचन करतो आणि नंतर त्यानंतरचा टप्पा म्हणजे आपल्याला वाचायला आलं की नंतर आपल्याला आपोआप लिहायला पण येतं. आपण शिकतो. लेखनाची पण कला आपण हळूहळू शिकत असतो. वाचनात समृद्धता असेल तर वाचकाचा आनंद दुणावतो. वाचन जर चांगलं असेल आणि जर आपल्याला चांगल्या प्रकारे वाचता येत असेल, आपल्याला त्याचा अर्थ समजत असेल, भावार्थ समजत असेल, तर मग आपल्याला वाचनामध्ये रुची येते, आनंद वाटतो आणि त्याचा आनंद जो आहे तो द्विगुणित होत असतो. चांगल्या लेखनासाठी उत्तम हस्ताक्षर हवे. बघा, सुलेखन करणे हे फार गरजेचे आहे. आपलं अक्षर सुधारण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. चांगल्या लेखनासाठी उत्तम हस्ताक्षर हवे. हस्ताक्षर म्हणजे वही आपली लेखन जो आहे, लेखन शुद्ध हवे आणि मुख्य म्हणजे विराम चिन्हांचे, अर्थदर्शक चिन्हे यांचा योग्य वापर करायला हवा. लेखन अर्थपूर्ण व दर्जेदार असावे. बघा, लेखन करताना फक्त आपल्या अक्षरांचा आकारच चांगला पाहिजे असं नाही, तर याच बरोबर आपल्याला व्याकरण की दृष्टि से हमें गलतियां नहीं करनी है. जैसे पूर्ण विराम कहाँ लगाना है, प्रश्नवाचक चिन्ह कहाँ लगाना है, स्वल्प विराम कहाँ लगाना है, एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह हमें कहाँ लगाना है. तो भाषा में, लैंग्वेज में हमें व्याकरण की तरफ बहुत ज्यादा ध्यान देना है. जब भी हम भाषा का पेपर लिखते हैं तो उसमें व्याकरण को भी बहुत महत्व है. हम व्याकरण की दृष्टि से हमें मिस्टेक नहीं करना है. अगर लैंग्वेज में व्याकरण की दृष्टि से मिस्टेक होती है तो फिर अपने जो गुण है वो गुण कट सकते हैं. जैसे 2 मार्क्स का है और आपने व्याकरण की 1-2 मिस्टेक की है तो उसमें आपका आधा मार्क्स कट सकता है. इसीलिए आपको भाषा में व्याकरण की तरफ बहुत ज्यादा ध्यान देना है. और वो कैसे, फिर आपको उसके लिए आपको टेक्स्ट बुक पढ़ना पड़ेगा या कोई और किताब जैसे मराठी से रिलेटेड हो. जैसे मराठी विषय है तो मैं मराठी विषय के बारे में बता रही, और कोई इंग्लिश विषय है तो इंग्लिश के बारे में. इसलिए आपको ज्यादा से ज्यादा लैंग्वेज में मतलब पढ़ना है, रीडिंग की ओर ज्यादा ध्यान देना है. अगर पढ़ेंगे तो आपके व्याकरण की जो मिस्टेक है, व्याकरण की जो गलतियां है वो बहुत कम होगी.
क्योंकि कहाँ पूर्णविराम देना है, कुठे पूर्णविराम द्यायचा, कुठे स्वल्पविराम द्यायचा, कुठं प्रश्नवाचक चिन्ह लावायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहे ते वाचन केल्यानंतर कोणता शब्द कशा प्रकारे लिहिलेला आहे याचं पण आपल्याला पाठ्यपुस्तकातून माहिती होते, ज्ञान होते, आणि त्यामुळे आपल्या व्याकरणाची ज्या चुका आहेत त्या चुका आपण आपल्या सुधारू शकतो आणि आपल्या व्याकरणाच्या चुका होत नाहीत. यासाठी भाषेमध्ये वाचनाला पण खूप महत्व आहे. वाचन केलं तर आपल्याला मग लिहिता येतं, समजतं आणि व्याकरणाच्या चुका कमी होतात. आता बघा, हा जो प्रश्न आहे तो भाषा म्हणजे भाषेचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे हे आपल्याला या उतार्यामधून समजतं, की भाषा विकासाचा ओघ तक्ता पूर्ण करा. म्हणजे यांनी काय दिलेले आहे आपल्याला, भाषा विकासाचे टप्पे दिलेले आहेत. भाषा शिकण्यासाठी आपल्याला काय काय गरज आहे, म्हणजे त्याची आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, और भाषेचं म्हणजे आपल्या जीवनातील महत्व आणि त्याचे वेगवेगळे टप्पे. सुरुवात आपल्याला भाषेची सुरुवात कुठून होते, कशा प्रकारे आपल्याला भाषा शिकायची आहे, तर या सगळ्याचं इथे आपल्याला त्यांनी महत्व सांगितलेलं आहे, दिलेलं आहे. की आता याचे जे टप्पे आहेत ते टप्पे इथे त्यांनी सांगून दिलेले आहे, की भाषा जी आहे ती सगळ्यात मोठी देणगी आहे आणि आपल्या संवादाचं एक माध्यम म्हणजे भाषा आहे. तर मग याचे आपल्याला टप्पे लिहायचे. श्रवणाच्या या टप्प्याकडे वळतो. म्हणजे सगळ्यात पहिला टप्पा आपला कोणता येणार, श्रवण येणार. नंतर काय येणार, भाषा ऐकल्यानंतर आपण काय करतो, बोलतो. बोलणं म्हणजे भाषण. पहिला श्रवण येणार, त्यानंतर भाषण येणार, आणि त्यानंतर आपण काय करतो, जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपण काय करतो, वाचन करतो, आणि वाचन आलं की नंतर आपण लेखनाच्या टप्प्याकडे आपण वळतो. मग याचे टप्पे कोणकोणते येणार, आपल्याला क्रम वाईज लिहायचे आहे. या पॅसेज मध्ये सुद्धा त्यांनी असंच दिलेलं आहे. पहिले आपल्याला श्रवण करायचं, नंतर आपण ती भाषा बोलू लागतो म्हणजे भाषण करतो, नंतर आपण शाळेची सुरुवात झाली की आपण शाळेमध्ये गेलं की वाचायला सुरुवात करतो म्हणजे वाचनात रुची निर्माण होते, आणि वाचन आले की नंतर आपण लेखनाकडे वळतो. लेखन मग हळूहळू आपल्याला यायला लागतं. म्हणजे हे भाषा विकासाचे आपले एकूण 4 टप्पे आहेत: श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. म्हणजे त्यांनी आपल्या उतारामध्ये आपण कशी भाषा शिकतो यावर त्यांनी उतारा दिलेला आहे, की भाषेची शिकण्याची सुरुवात जी आहे ती आपल्या घरापासून होते, आणि घरामध्ये आपण जी काही व्यक्ती आहेत ती जी भाषा बोलतात ती भाषा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे येते. मग त्याचं माध्यम कोणतंही असो, मराठी असो, हिंदी असो, उर्दू असो किंवा इंग्लिश असो. मग घरात आपण सगळ्यात पहिले भाषा कशी शिकतो, पहिले आपण ऐकतो की आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतो. समजा आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, जी काही वडीलधारी माणसं असतील आपल्या घरामध्ये, त्यांच्याकडून आपण काय करतो, ती भाषा ऐकतो, आणि ऐकल्यानंतर मग आपण ती भाषा बोलायचा प्रयत्न करतो, आणि बोलणे म्हणजेच भाषण. भाषण आले की नंतर हळूहळू आपण शाळेकडे वळतो, आणि शाळेमध्ये आपण ती भाषा काय करतो, वाचतो. वाचनाला पहिले आपण सुरुवात करतो, आणि वाचन आले की नंतर आपण लेखनासाठी म्हणजे लेखनाच्या टप्प्याकडे वळतो, आणि मग हळूहळू आपण लेखनही करायला सुरुवात करतो. हे एकूण 4 टप्पे आहेत, आणि हे 4 टप्पे आपल्याला इथे अर्ध्या मार्गासाठी विचारले आहेत: श्रवण, भाषण, वाचन, लेखन. यानंतरचा दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये, की आकृतीबंध पूर्ण करा. चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला, आपलं जे लेखन आहे ते चांगलं आहे, तर मग ते चांगलं लेखन कसं आहे, तर आपल्याला या उतार्यातून शोधून लिहायचं आहे. की बघा, वाचनात सेकंड लास्ट लाईन देखो, वाचनात समृद्धता असेल तर वाचकाचा आनंद दुणावतो. म्हणजे हे झालं वाचनाच्या विषयी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि यापुढे बघा, चांगल्या लेखनासाठी म्हणजे चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये काय काय आहेत, अच्छा लेखन की विशेषताएं क्या क्या है, तो इसमें उन्होंने बताया है कि जैसे उत्तम हस्ताक्षर हवे, हमारा जो हस्ताक्षर है वो अच्छा होना चाहिए. लेखन शुद्ध हवे. लेखन शुद्ध म्हणजे काय, नेमकं त्यामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने त्यामध्ये चुका आपल्याला नको. म्हणजे लेखन आपले कसे असावे, शुद्ध हवे. आणि मुख्य म्हणजे विराम चिन्हे, अर्थदर्शक चिन्हे यांचा योग्य वापर करायला हवा.
आणि त्यामुळे लेखन जे आहे ते अर्थपूर्ण व दर्जेदार असावे। देखो ये 4 पॉइंट्स है, वो आपको एक एक पॉइंट करके लिखना है कि जैसे पहले कॉलम में आएगा चांगला लेखनासाठी उत्तम हस्ताक्षर हवे, फिर दूसरे में आएगा दूसरा पॉइंट लेखन शुद्ध हवे आणि मुख्य म्हणजे विरामचिन्हे व अर्थदर्शक चिन्हे यांचा योग्य वापर करायला हवा। लेखन अर्थपूर्ण व दर्जेदार असावे। तो ये अच्छे लेखन की जो विशेषताएं पूछी है वो विशेषताएं हमें इसी में इसका आंसर मिला है, तो वह आपको ढूंढकर लिखना है। तो वो ये भी प्रश्न आपको कितने मार्क्स के लिए दिया है? 2 मार्क्स के लिए दिया है। तो देखो इस तरह से परीक्षा में ये प्रश्न आता है, पुढील अपठित गद्य उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। जो सूचनाएं दी है उसके अनुसार हमें कृति करना है। अपना ये प्रश्न जो है प्रश्न पहले में का ई प्रश्न है, कुल मिला के ये 4 मार्क्स के लिए पूछा जाता है और इसके ऊपर 2 प्रश्न होते हैं, एक आकलन कृति के ऊपर और एक आकृतिबंध के ऊपर। जैसे आकृति पूर्ण करा, जैसे 4 पॉइंट्स दिए रहेंगे या 2 दिए रहेंगे या 3 दिए रहेंगे। तो जैसे भी आपको पूछा जाता है, अगर नहीं आता है, कभी कभी क्या होता है इसी में इसका आंसर मिलता है, तो कभी कभी अपने मन से भी कुछ उसको मतलब अपनी भाषा में उसको बना के लिखना होता है। तो जैसे यहाँ पे मतलब ऐसे कोई भी टॉपिक हो सकते हैं। जैसे ये अपठित गद्य के लिए जनरल कोई भी मैंने बताया आपको, शिक्षा के ऊपर होगा, सामाजिक जिम्मेदारी के ऊपर होगा, एक नागरिक के कर्तव्य के बारे में होगा, या मतलब जैसे कोई किताब है उस किताब के बारे में भी हो सकता है। जैसे शामची आई किताब है, ये बहुत ही अच्छी किताब है। शामची आई किताब जो है ये इस किताब में मतलब इस किताब के बारे में बताया है कि ये बौद्ध पुस्तक है, मतलब इसमें से हमें कुछ ना कुछ बोध मिलता है। और मतलब हर एक जो इसमें घटक है, हर एक घटक से हमें कुछ ना कुछ यहाँ पे देने का उन्होंने प्रयत्न किया है। तो ऐसे किसी किताब के बारे ऊपर भी मतलब ये जो है उतारा आ सकता है। जैसे ये जो शामची आई किताब है, ये किताब साने गुरुजी इनकी है, तो इसमें उन्होंने हर एक कहानी घटक से उन्होंने क्या बताया है कि कुछ ना कुछ संदेश देने का प्रयत्न किया है। जैसे स्वार्थ, उसमें से हमें पता चलता है स्वार्थ त्याग, प्रामाणिकपना, बंधु भाव, निगर्वीपना, मतलब हमें गर्विष्ठ नहीं रहना है। इस तरह से अलग जो सद्गुणों का इसमें से हमें बोध होता है कि जैसे अपना खरा मोठेपणा कशात आहे, कि मग अपना बडप्पण किसमें है। श्याम म्हणतो मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा नाही। मतलब उन्होंने कहा है कि किसी के सामने मतलब अभी कुछ लोगों को दिखाने की आदत होती है, तो ऐसा नहीं है। हमें मालूम है कि हमें किस तरह से अपने जीवन में रहना है। तो मतलब अलग अलग मूल्यों का इसमें उन्होंने जो है वो उदाहरण के साथ हमें एक एक घटना दी है। तो ऐसे किसी किताब के बारे में भी आपको ये उतारा आ सकता है। मतलब ये जो हमारा प्रश्न पहले का ई पैसेज जो है वो जनरल किसी भी टॉपिक के ऊपर आ सकता है, और आपको वह पैसेज पढ़कर 2 प्रश्न इसके ऊपर आते हैं, तो दोनों प्रश्न आपको सॉल्व करना है। कुल मिला के 4 मार्क्स के लिए प्रश्न आता है और 2 प्रश्न जो है वो 2-2 मार्क्स के लिए आते हैं। एक आकलन कृति के ऊपर आता है और दूसरा आकृतिबंध पूर्ण करने के ऊपर आता है। आकलन यानी आपको कितना वह उतारा समझ में आया, और दूसरा जो है वो आकृतिबंध मतलब उसी में से हमें ढूंढकर वह उसका उत्तर हमें लिखना है। तो सभी को समझ में आया होगा ये अपठित गद्य उतारा। किसी को कुछ प्रॉब्लम है तो आप इसके बारे में पूछ सकते हैं।
हेलो, इसी में आपको किसी को कुछ प्रॉब्लम है तो आप इसके ऊपर प्रश्न पूछ सकते हैं बेटा। ये कौन सा पाठ पढ़ा रहे थे? बेटा ये अपना जो टेक्स्ट बुक है उसमें पेज नंबर 44 पे एक मतलब प्रश्न आता है हमें, अपठित गद्य आकलन। प्रश्न पत्रिका में प्रश्न पहले का ई जो घटक है, तो ई जो प्रश्न है वो मैं आपको समझा रही थी। और आपके टेक्स्ट बुक में पेज नंबर 44 पे ये जो घटक है अपठित गद्य आकलन, वो मैंने पढ़ाया है। और प्रश्न पत्रिका में ये प्रश्न पहले का ई जो प्रश्न है वो आता है, 4 मार्क्स के लिए कुल मिला के आता है, और 2-2 प्रश्न रहते हैं इसमें। तो इसी को मैंने समझाया है कि किताब के अलावा जो पैसेज आता है उसको आपको किस तरह से सॉल्व करना है। ठीक है। टीचर झेंड्याचा पांढरा रंग। क्या आवाज नहीं आ रही बेटा? वापस से पूछो। वापस पूछो। झेंड्याचा मतलब? झंडा मतलब अपना जो फ्लैग होता है वो, उसको झंडा बोलते हैं। हम लोग झंडा वंदन करते हैं ना 15 अगस्त को, 26 जनवरी को, उस झंडे के बारे में ये पैसेज है। आज आपण आपल्या कृतीपत्रिकेतील प्रश्न पहिला ई जो आहे तो अपठित गद्य उतारा वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरे द्या। तर आज आपण अपठित गद्य आकलन हा घटक अभ्यासलेला आहे।